राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची फेरपडताळणी सुरू झाली असली तरी पात्र लाभार्थ्यांवरती कोणताही अन्याय होणार नाही अशी ग्वाही महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। बेस्ट कामगारांसाठी प्रसाद लाड यांनी मोठी घोषणा केली आहे। बेस्टच्या 22,000 कामगारांना 500 चौरस फुटाचं घर देणार, याकरता मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन प्रसाद लाड यांनी दिलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ध्वजवंदन पार पडलं। यावेळेला पोलीस दलाकडून ध्वजवंदनाला सलामी देण्यात आली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण केलंय। आपला भारत देश महासत्ता होतोय, देशाची प्रगती अनेकांना बघवत नाही, त्यामुळे आपले शत्रू वाढलेत असं यावेळेला एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। नाशिकमध्ये पालकमंत्री पदावरून वाद सुरू असतानाच मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। तर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री पालकमंत्री पदाबाबत तोडगा काढतील अशी प्रतिक्रिया यावेळेला बोलताना गिरीश महाजन यांनी दिली आहे। पुणे विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं। यावेळेला विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पोळकुंडकर, जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते। आनंद दिघे असताना ते 15 ऑगस्टला रात्री 12 वाजता ध्वजारोहण करत होते। यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही रात्री 12 वाजता ध्वजारोहण केलं। यावेळेला स्पेनवरून आलेल्या गोविंदा पथकानं 5 थरांचे मनोरे रचत तिरंग्याला मानवंदना दिली। बीड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अजित पवारांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि सर्वसामान्यांचं निवेदन स्वीकारलं। जिल्हाधिकारी आणि नगरपालिका प्रशासनातील प्रश्न सोडवा असे आदेश यावेळेला त्यांनी दिले। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसमोर काँग्रेस आणि खाटीक संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं। हातात कोंबड्या घेऊन काँग्रेसनं हे आंदोलन केलं। चिकन मटण बंदी विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे। शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी यांच्या खुर्चीवर बसून अवमान केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संदीप जाधवांनी केला। त्यांच्या निषेधार्थ त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन केलं। नांदेडच्या मारतळ्यात मनोज जरांगेंची चावडी बैठक होणार आहे। 29 तारखेला मुंबईतल्या मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती या बैठकीची चर्चा केली जाणार आहे। मराठे आता खवळून उठलेत। फडणवीसांनी मराठ्यांचा अवमान केलाय, द्वेष केलाय अशी टीका मनोज जरांगेंनी केली आहे। निवडणूक आयोग सरकारच्या इशाऱ्यावर चालतं असा आरोप काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडेंनी केलाय। निवडणूक आयोगाविरोधात दर्यापुरात काँग्रेसनं मशाल मोर्चा काढला होता। भाजपनं मतांची चोरी करून निवडणूक जिंकली असा दावाही यावेळेला करण्यात आला। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला कल्याणमध्ये काँग्रेसनं कॅन्डल मार्च काढला। भाजपनं निवडणूक आयोगावर दबाव टाकून मतांची चोरी केली आणि निवडणूक जिंकली असा आरोप यावेळेला करण्यात आला आहे। नांदेडमध्ये खासदार रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वात कॅन्डल मार्च काढण्यात आला। ITI कॉर्नर ते काँग्रेस कार्यालयापर्यंत हा कॅन्डल मार्च काढण्यात आला। यावेळेला मोठ्या संख्येनं काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते।